पुण्यातील एका साध्या 1 BHK फ्लॅटमध्ये अनिता आणि तिचा नवरा राहुल राहायचे. राहुल एका खाजगी कंपनीत क्लार्क होता. अनिता ही एक अत्यंत साधी मध्यमवर्गीय गृहिणी होती. तिच्या दिवसाची सुरुवात पहाटे 5 वाजता व्हायची. नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्याचे आजारपण, घराची साफसफाई आणि रात्रीची भांडी घासेपर्यंत तिच्या पाठीचा अक्षरशः कणा मोडलेला असायचा. पण अनिताला या शारीरिक कष्टाची कधीच भीती वाटत नसे. तिला भीती वाटायची ती रात्रीच्या अंधाराची. रात्रीचे 11 वाजले आणि बेडरूमचा दरवाजा बंद झाला की अनिताच्या काळजाचा ठोका चुकायचा. आजही असाच एक दिवस होता. अनिताला सकाळपासून भयंकर ताप होता. अंगदुखीने तिची हाडं ठणकत होती. दिवसभर 2 गोळ्या खाऊन तिने कसंबसं घरातले काम आवरले होते. रात्री 11 वाजता ती स्वयंपाकघरातील शेवटचे खरकटे भांडे धुवून बेडरूममध्ये आली. तिचे डोळे तापाने लाल झाले होते आणि तिला उभं राहण्याचीही ताकद नव्हती. राहुल मोबाईलवर व्हिडिओ बघत बेडवर झोपला होता. अनिता अत्यंत कष्टाने बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन झोपली. तिने स्वतःच्या अंगावर घट्ट पांघरून ओढून घेतले. आज मला खूप ताप आहे. राहुल मला आज शांत झोपू देईल अशी एक भोळी आशा तिच्या मनात होती. पण 10 मिनिटातच राहुलने आपला मोबाईल बाजूला ठेवला. त्याने अनिताच्या अंगावरील पांघरून एका झटक्यात खेचून बाजूला केली. राहुल, मला खूप ताप आहे रे. माझं अंग भयंकर दुखतंय. मला आज अजिबात ताकद नाही आहे. प्लीज मला झोपू दे. अनिता कापऱ्या आवाजात आणि हतबलपणे हात जोडून म्हणाली. राहुलच्या चेहऱ्यावर कसलीही दया नव्हती. तुला दिवसभर घरात नुसतं आरामच करायला मिळतो ना? मी ऑफिसमध्ये 8 तास मरमर काम करून येतो. मला माझ्या स्ट्रेस कमी करायचा असतो. नवऱ्याची गरज पूर्ण करणं हे बायकोचं कर्तव्य आहे. नाटक करू नकोस. राहुल अत्यंत क्रूर आणि स्वार्थी आवाजात बोलला. आणि त्याच्या डोळ्यातून धबधबा पाणी वाहू लागले. मी खरंच आजारी आहे राहुल. मला त्रास होतोय. ती रडत विनवणी करत होती. पण तिच्या त्या नकाराला आणि तिच्या त्या अश्रूंना त्या 4 भिंतीत काहीच किंमत नव्हती. राहुलने अत्यंत बळजबरीने तिला स्वतःकडे ओढलं. लग्नाचे सर्टिफिकेट म्हणजे जणू एखाद्या स्त्रीचं शरीर हक्काने काढण्याचा अधिकृत परवाना होता. तापाने फणफणल्या आणि वेदनेने तडफडणाऱ्या स्वतःच्या बायकोच्या भावनांची त्याला कसलीही चाळ नव्हती. अनिताने डोळे घट्ट मिळून घेतले. तिने स्वतःचे हुदके बाहेर येऊ नयेत म्हणून स्वतःच्या साडीचा पदर तोंडात घट्ट दाबून धरून रडत होती. तिच्या शरीराचा एक जिवंत बाहुलीसारखा वापर होत होता. स्वतःच्या घरात स्वतःच्या नवऱ्याकडून होणारा हा वैवाहिक बलात्कार होता, ज्याच्या विरोधात ती पोलिसातही जाऊ शकत नव्हती आणि समाजालाही सांगू शकत नव्हती. कारण समाज म्हणाला असता, नवराच तर आहे तुझा, त्यात काय एवढं? काही वेळाने राहुल शांतपणे कुशीवर वळून घोरू लागला. अनिता मात्र रात्रभर त्या अंधारात छताकडे शून्य नजरेने बघत पडून होती. तिचे शरीर तापाने आणि वेदनेने जळत होते. पण त्याहून भयंकर आग तिच्या आतमध्ये लागली होती. माझी किंमत फक्त एका मांसल शरीरापुरतीच आहे का? माझ्या भावनांना, माझ्या दुखण्याला माझ्याच नवऱ्याच्या नजरेत काहीच अर्थ नाही आहे. या विचाराने ती आतून पूर्णपणे मोडून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. अनिता अत्यंत कष्टाने भिंतींचा आधार घेत स्वयंपाकघरात आली. ती गॅसवर चहा ठेवत होती. तिचे डोळे सुजले होते. चेहरा पूर्णपणे निस्तेज झाला होता. ती एक जिवंत प्रेतासारखी उभी होती. तेवढ्यात राहुल फ्रेश होऊन हसत हसत शर्टाची बटणे लावत स्वयंपाकघरात आला. काय गं, चहा झाला का? आज ऑफिसला जायला उशीर होतोय आणि डब्यात बटाट्याची भाजी दे. तो अत्यंत निर्लज्जपणे आणि काहीच न घडल्यासारखं स्वरात म्हणाला. आणि त्याने त्याच्याकडे पाहिले. ज्या माणसाने काल रात्री तिला एका किड्यामुंगीसारखे पायाखाली तुडवले होते, तिच्या अश्रूंची किंमत शून्य केली होती, तोच माणूस आज सकाळी अत्यंत आदर्श नवरा असल्याचा आव आणून चहा मागत होता. आणि त्याच्या हातातील चमचा खाली निसटला. ती गॅसच्या ओट्याला धरून तिथे सुन्न उभी राहिली. तिच्या घशातून एकही शब्द फुटला नाही. पण तिचा तो मूक आक्रोश त्या स्वयंपाकघरातील भिंतींनाही आदरून टाकत होता.
कुंकवाच्या नावाखाली तिने आज स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचा आत्मा कायमचा गमावला होता. लग्न म्हणजे कोणत्याही स्त्रीला विकत घेतलेली प्रॉपर्टी नसते. पत्नीला थकवा येतो, तीही आजारी पडू शकते आणि तिलाही नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार असतो. जो नवरा स्वतःच्या बायकोच्या संमतीचा आणि तिच्या शारीरिक वेदनांचा आदर करू शकत नाही, तो नवरा कोणत्याही स्त्रीच्या प्रेमाचा लायकीचा नसतो. रात्री तापामुळे तडफडत असतानाही नवऱ्याने बळजबरीने शरीर ओरबाडले आणि सकाळी उठून तो अत्यंत निर्लज्जपणे हसत गरम चहाची मागणी करत होता. अनिताने त्याच्याकडे पाहिलं. काल रात्री तिचं अस्तित्व तुटवणारा तोच माणूस आज अगदी काहीच घडलं नाही अशा थाटात उभा होता. क्षणभर सगळं शांत झालं. तिने हळूच गॅस बंद केला, हात पुसले आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहिली. राहुल, काल रात्री तू माझ्यासोबत जे केलंस त्याला नवरा म्हणत नाही, त्याला अत्याचार म्हणतात. राहुल चिडून काही बोलणार इतक्यातच आणि त्याने हात वर करून त्याला थांबवलं. आज मी ओरडणार नाही, भांडणार नाही, कारण मला आता कळलंय, ज्याला समज नाही त्याच्याशी वाद करून काहीच बदलत नाही. ती आत गेली आणि काही मिनिटातच एक छोटीशी बॅग घेऊन बाहेर आली. राहुल आश्चर्यचकित झाला. हे काय नाटक आहे? अनिता शांतपणे म्हणाली. नाटक नाही, माझं आयुष्य वाचवते मी. तुला वाटत नवरा म्हणजे हक्क, पण माझ्यासाठी नवरा म्हणजे सुरक्षितता असते. जिथे भीती वाटते तिथे संसार नसतो, तुरुंग असतो. घरात एकदम शांतता पसरली. राहुल पहिल्यांदाच गप्प झाला. अनिताने शेवटचे एक वाक्य म्हटले, ज्या नात्यात नाही ऐकू येत नाही त्या नात्यात प्रेम कधीच जगत नाही. आणि ती वळली, दार उघडलं आणि एकदाही मागे न पाहता बाहेर निघून गेली. त्या दिवशी अनिताने घर सोडलं, पण खरं सांगायचं तर तिने पहिल्यांदाच स्वतःला वाचवलं. कारण नवरा बायकोचं नातं हे मैत्रीसारखं असेल तर सुंदर असतं, नाही तर ते फक्त एक जबरदस्तीचं बंधन असतं. तुमच्या मते अनिताने बरोबर केलं का, की तिने सहन करायला हवं होतं?